Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. Last lecture we have started chemical properties of alcohols and phenol. Alcohol and phenolच्या chemical properties बघायला आपण सुरुवात केलेली होती. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण लॅबोरेटरी टेस्ट फॉर डिस्टिंग्विश बिटवीन अल्कोहोल्स अँड फिनॉल्स किंवा अल्कोहोलचं क्लासिफिकेशन प्रायमरी सेकंडरी टर्शरी जे होतं ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काही लॅबोरेटरी टेस्ट बघितलेल्या होत्या. फिनॉलची एक कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शनसुद्धा आपण बघितलेली होती. अगदी त्याच पद्धतीनं आजसुद्धा आपण अल्कोहोल आणि फिनॉलच्या बाबतीमध्ये केमिकल प्रॉपर्टीज नेमक्या काय आहेत, त्याच्या केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीने घडतात याच्याबद्दल आता इथं डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं की रिॲक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल घेऊया इथेनॉलचं CH3CH2OH आणि याच्या बाबतीमध्ये जर काही केमिकल रिॲक्शन व्हायची असेल तर ती रिॲक्शन ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या संदर्भात रिॲक्शन होणार आहे. रिॲक्शन म्हणजे काय की जुने बॉन्ड ब्रेक करायचे आणि नवीन बॉन्ड मेक करायचे. तुमच्या सहज लक्षात येईल की जर आपण अल्कोहोलचं एक एक्झाम्पल इथं दाखवत असू तर याच्यामध्ये जर बॉन्ड ब्रेक करायचं असेल तर देर आर टू टाइप्स ऑफ बॉन्ड ब्रेकिंग इन केस ऑफ द फंक्शनल ग्रुप. वन इज द बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. म्हणजे हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोघांच्यातला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काही रिॲक्शन घडू शकतात. किंवा अनदर टाईप इज अ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. म्हणजे जर आपण सपोज एक्झाम्पल घेऊया ROH, काही रिॲक्शन तुम्हाला अशा बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये फंक्शनल रिॲक्शन घडत असताना ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होईल. किंवा काही रिॲक्शन तुम्हाला अशा पद्धतीच्या बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये रिॲक्शन फंक्शनल होत असताना हा जो R असेल त्याच्यातला कार्बन आणि हा OH आहे याच्यातला बॉन्ड इथला ब्रेक होईल आणि त्याबद्दलच्या रिॲक्शन बघायला मिळते. सो फर्स्ट पॉईंट आजच्या लेक्चरला आपण जो डिस्कस करणार आहे तो असणार आहे ब्रेकिंग ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे जो अल्कोहोल किंवा फिनॉल असेल, म्हणजे जर सपोज आपण फिनॉल घेतला तर याच्यामध्ये रिॲक्शन तुम्हाला आता ऑक्सिजन हायड्रोजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होत असताना दिसून येणार आहे. त्यामुळे आपण आजच्या लेक्चरला हा पॉईंट स्टार्ट करतो आहे ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. टेक्स्टबुकमध्ये तुमच्या स्टेटमेंट दिलं रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. OH बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं कोणत्या कोणत्या रिॲक्शन घडू शकतात. आता खरं तर हे पाठीमागच्या लेक्चरला आपण सांगितलेलं आहे की अल्कोहोल किंवा फिनॉल जे असतील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे नेचर आहे ते ॲसिडिक नेचर आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ॲसिड कोणाला म्हटलं जातं. सपोज HClचं एक्झाम्पल घेतलं, ॲसिड्स आर दोज विच गिव्ज H+ आयन्स. म्हणजे ह्या HClचा इथला बॉन्ड ब्रेक झाला, सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेक झाला, त्यामुळे याच्यापासून तयार झाला H+ आणि Cl-. म्हणजे ह्या सबस्टन्सनं H+ दिला, दॅट्स वाय इट इज अ ॲसिड. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं होतं की अल्कोहोल किंवा फिनॉलच्या बाबतीमध्ये ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे दे विल फॉर्म RO- अँड H+. Similarly, there is ARO- and H+. This reaction suggests that alcohols and phenols have a acidic character. अल्कोहोल आणि फिनॉल हे ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे आहे. आणि याच्या संदर्भातल्या काही रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण असं पण म्हणालेलो होतो की अल्कोहोल जे असतील दे आर व्हेरी वीक ॲसिड्स. हे फार वीक ॲसिड म्हणून ओळखले जातात. आणि फिनॉल जे असतात दे आर वीक ॲसिड्स. आणि त्यामुळं काही रिॲक्शन पर्टिक्युलर फक्त फिनॉल दाखवतात, अल्कोहोल दाखवत नाही आहेत. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. आणि अल्कोहोल्स आर व्हेरी वीक ॲसिड दॅन दॅट ऑफ द फिनॉल. याच्या पाठीमागचं रिझन नेमकं काय ते आपल्याला आत्ताच्या लेक्चरमध्ये इथं बघायचं आहे. म्हणून इथं फर्स्ट पॉईंट मी इथं डिस्कस करतो ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. अल्कोहोल आणि फिनॉलच्यामध्ये ॲसिडिक कॅरेक्टर कशा पद्धतीचं असू शकतं. आता मी तुम्हाला हे सांगितलं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं लॅबोरेटरी टेस्ट इट इज अंडरस्टूड दॅट इन ॲक्वियस medium फिनॉल शोज वीक ॲसिडिक कॅरेक्टर्स वाईल अल्कोहोल्स आर न्यूट्रल. आपण पाठीमागं सांगितलं की अल्कोहोल हे इतके वीक ॲसिड आहेत की जेणेकरून त्यांची रिॲक्शन जर आपण वॉटरच्या किंवा ॲक्वियस मिडियममध्ये जर बघितली तर ते तुम्हाला न्यूट्रल दिसतील. पण फिनॉल जे असतील ते मात्र तुम्हाला वीक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवलेले लक्षात येतील. म्हणून थोडंसं यांचे जर आपल्याला ॲसिडिक कॅरेक्टर ठरवायचे असेल तर त्यांची आयोनायझेशनची रिॲक्शन नेमकी काय आहे किंवा आयोनायझेशन नेमकं त्यांच्यामध्ये होऊन O- आणि H+ कशा पद्धतीने तयार होतं याच्याबद्दल आता आपण इथं डिस्कस करणार आहोत. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण HClचं. HCl इन प्रेझन्स ऑफ वॉटर. तुम्हाला अरेनियसची कन्सेप्ट माहिती आहे ॲसिडच्या संदर्भातली. ॲसिड्स आर दोज विच गिव्ज H+ आयन इन इट्स ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वा म्हणजे वॉटर. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ॲसिड ते असतात की जे वॉटरमध्ये H+ आयन डोनेट करतात म्हणून त्यांना आपण ॲसिड म्हणतो. आता इथं जी रिॲक्शन मी तुमच्यापुढे रिप्रेझेंट करतो HCl व्हेन ट्रीटेड टू वॉटर
HCl हा ॲसिड असल्यामुळं याच्यातला जो H+ आहे तो H2Oला डोनेट केला गेला आणि इट विल फॉर्म H3O+. हा हायड्रोनियम आहे आणि इट विल फॉर्म Cl-. म्हणजे या रिएक्शनमध्ये HClनं H+ ह्या H2Oला डोनेट केला आहे. दॅट्स वाय HCl इज ॲक्ट्स ॲज अ ॲसिड. HCl हा ॲसिड म्हणून इथं काम करताना तुमच्या लक्षात येईल. आता हीच रिएक्शन आपल्याला पुन्हा एकदा अल्कोहोलच्या बाबतीमध्ये बघायची आहे की अल्कोहोलच्या बाबतीमध्ये हे कशा पद्धतीने ॲसिडिक कॅरेक्टर दाखवू शकतात किंवा ते व्हाय दे आर वीक ॲसिड किंवा ते स्ट्रॉंग का असतील नसतील याच्याबद्दलचं आपण डिस्कशन इथं करणार आहोत. आपण एक्झाम्पल असं घेतो आहे. सपोज एक्झाम्पल घेऊ आपण CH3CH2OH इन इट्स ॲक्युएस सोल्युशन वॉटर. जर ह्या CH3CH2OHनं जर H+ या H2Oला डोनेट केला तर आपल्याला या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळणार आहे ऑब्वियसली H3O+ आणि इथं तयार होणार आहे CH3CH2O-. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे हा जर ॲसिड असेल तर हा त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस म्हणून ओळखला जातो आणि हा जर बेस म्हणून काम करत असेल तर हा त्याचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड म्हणून ओळखला जातो. म्हणजे रिॲक्शनमध्ये सुरुवातीला जो ॲसिड आहे तो नंतर कॉन्ज्युगेटेड बेस म्हणून काम करतो. सुरुवातीला जो बेस आहे, बेस का तर हा H+ अपस्ट्रॅक्ट करतो म्हणून हा बेस आहे, हा H+ देतो म्हणून हा ॲसिड आहे. हा H2O जर बेस असेल तर त्याच्यापासून रिॲक्शन झाल्यानंतर जो मिळतो त्याला आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड म्हणतो. कारण या कॉन्ज्युगेटेड ॲसिडमध्ये हा H3O+, H+ पुन्हा एकदाला डोनेट करू शकतो. म्हणजे हा बेस म्हणून काम करतो आणि हा ॲसिड म्हणून ह्यांना हा याचा कॉन्ज्युगेटेड बेस आणि हा याचा असणार आहे कॉन्ज्युगेटेड ॲसिड या पद्धतीनं. आता या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये मला काही पॉईंट तुमच्यासोबत डिस्कस करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी असं सांगतो आहे एक्सटेंट ऑफ कुठल्याही मोलिक्युलच्या बाबतीमध्ये ॲसिडिक कॅरेक्टर किंवा बेसिक कॅरेक्टरची स्ट्रेंथ जर ठरवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो मुद्दा असणार आहे तो असणार आहे एक्सटेंट ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्ज्युगेटेड बेस. बघा मी काय सांगतो आहे, एक्सटेंट ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्ज्युगेटेड बेस. आता हा जो कॉन्ज्युगेटेड बेस आहे की याचा हा जो ॲसिड म्हणून काम करत असताना हा त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस आहे. हा बेस जर अनस्टेबल असेल, अनस्टेबल का तर हा CH3CH2 ग्रुप आहे तो प्लस इफेक्ट दाखवतो आणि प्लस इफेक्ट दाखवल्यामुळं ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होतो आहे. मी इथं रिपीट करतो आहे, आपण रिॲक्शन घेतो आहे CH3CH2OH प्लस H2O. हा जर ॲसिड असेल आणि हा जर बेस असेल तर त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर ॲसिड H+ डोनेट करतात त्यामुळे CH3CH2O- याच्यातला H+ याला मिळाल्यानंतर याचा बनतो आहे H3O+. हा झाला कॉन्ज्युगेटेड बेस आणि हा झाला कॉन्ज्युगेटेड ॲसिड. आता हे जे स्ट्रक्चर आहे CH3CH2O- याच्यामध्ये हा अल्किल ग्रुप जो आहे तो प्लस इफेक्ट दाखवतो. प्लस इफेक्ट याचा अर्थ इलेक्ट्रॉन पुढं रिपेल केले जातात, ढकलले जातात. त्यामुळे ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इन्क्रीज होतो आणि निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज होत असेल तर हे जे स्ट्रक्चर आहे ते अनस्टॅबिलाइज होतं. म्हणजे याचं स्टॅबिलायझेशन हे कमी आहे, हा अनस्टॅबिलाइज होतो आणि हा पटकन दिलेला H+ आहे पुन्हा अपस्ट्रॅक्ट करतो अँड रिॲक्शन गेट रिव्हर्स्ड. मी रिपीट करतो रिॲक्शन. आपण सुरुवातीला घेतला अल्कोहोल CH3CH2OH. याची रिॲक्शन वॉटरसोबत केल्यानंतर मी तुम्हाला म्हणालो हा जर ॲसिड असेल तर याच्यापासून त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस तयार होतो आहे CH3CH2O- आणि हा जर बेस असेल कारण हा H+ अपस्ट्रॅक्ट करतो आहे म्हणून ह्याच्यापासून जो तयार होणार आहे तो H3O+, H+ अपस्ट्रॅक्ट केल्यामुळं हा झाला कॉन्ज्युगेटेड ॲसिड, हा झाला कॉन्ज्युगेटेड बेस. आता याचं जे स्टॅबिलायझेशन आहे ते कमी आहे. याच्या पाठीमागचं कारण हा जो अल्किल ग्रुप आहे तो याच्यावरती प्लस इफेक्ट दाखवतो आणि प्लस इफेक्ट दाखवतो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि निगेटिव्ह चार्ज वाढल्यानंतर डोनेट केलेला H+ आहे तो पुन्हा हा अपस्ट्रॅक्ट करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मिळतो CH3CH2OH. दॅट्स वाय रिॲक्शन गेट रिव्हर्स्ड. याच्या बाबतीत तुमच्या सहज लक्षात येईल की इथं रिॲक्शन रिव्हर्स होती आहे आणि रिॲक्शन रिव्हर्स होत असेल तर हा जो सुरुवातीला ॲसिड म्हणून काम करतो आहे त्यानं जर H+ डोनेट केला परत तो H+ अपस्ट्रॅक्ट करतो आहे. दॅट्स वाय इट इज अ व्हेरी वीक ॲसिड. हा वीक ॲसिड काय आहे तर त्याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला इथं लक्षात येतं. इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आयनायझेशन ऑफ अल्कोहोल ROH आहे, त्याच्यापासून झाला RO- H+ याच्यातला डोनेट केला याला त्यामुळे हा बनला H3O+. आता याच्यामध्ये हा जो RO- आहे RO- हा R जो आहे तो प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. प्लस आहे याचा अर्थ असा की हा R आहे तो इलेक्ट्रॉन पुढं ढकलतो आहे, रिपेल करतो आहे
आणि इलेक्ट्रॉन ढकलल्यामुळं हा जो ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज आहे तो वाढला, इन्क्रीज झाला. त्यामुळे डोनेट केला गेलेला H+ आहे तो पुन्हा ह्याच्यातला अपस्टार्ट झाला अँड इट बिकम्स ROH. म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल, पहिल्यांदा सुरुवातीला इथं ROH आहे, रिॲक्शन वॉटरसोबत आहे, H+ डोनेट केल्यानंतर RO- बनला आणि H3O+ बनला. बट ड्यू टू द अनस्टॅबिलायझेशन ऑफ अल्कॉक्साईड आयन, हा जो अल्कॉक्साईड आयन आहे तो अनस्टेबल आहे. कारण आपण इथं बघितलं प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्टमुळे ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज वाढला. जेव्हा चार्ज वाढत असेल तेव्हा ते स्ट्रक्चर आहे ते अनस्टेबल होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो कॉन्ज्युगेटेड बेस आहे या ॲसिडचा तो अनस्टेबल आहे, तो परत H+ अपस्टार्ट करणार आहे H3O+ कडूनचा आणि रिएक्शन गेट रिव्हर्स्ड. तुम्हाला रिएक्शन रिव्हर्स दिलीस, दॅट्स वाय अल्कोहोल्स आर वीक, अल्कोहोल शोज वीक ॲसिडिक कॅरेक्टर. हे स्टेटमेंट आपण पाठीमागं बघितलेलं होतं. लगेच तुमच्या पुढं आणखीन याच्याबद्दल टेक्स्टबुकमध्ये जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते रिप्रेझेंट करतं इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप. म्हणजे बघा, आपण अल्कोहोल घेतला, वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये हा जर ॲसिड म्हणून काम करत असेल तर इट विल फॉर्म RO- अँड H3O+. हा जो अल्कॉक्साईड आयन आहे तो डिस्टॅबिलाइज झाला आहे. का तर याच्यामध्ये असलेला प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. हा R जो आहे तो प्लस इफेक्ट दाखवतो, ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज वाढतो. जर चार्ज वाढत असेल कुठलाही, मग तो निगेटिव्ह असू दे का पॉझिटिव्ह, तर ते स्ट्रक्चर डिस्टॅबिलाइज होतं, हे लक्षात ठेवायचं. जर चार्ज कमी होत असेल तर ते स्ट्रक्चर स्टॅबिलाइज बनतं, हे लक्षात ठेवायचं. इथं स्टेटमेंट तुम्हाला दिलं, ड्यू टू द डिस्टॅबिलेशन ऑफ अल्कॉक्साईड आयन कॉन्ज्युगेटेड बेस कुणाचा, तर अल्कोहोलचा जो असेल, ॲज अ रिझल्ट ऑफ अल्कोहोल डज नॉट आयोनाइज मच इन वॉटर. त्यामुळे हे आयोनायझेशन मोठ्या प्रमाणात होत नाही, रिएक्शन गेट रिव्हर्स्ड. दॅट्स वाय इट बिहेव्ज लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्युएस मिडियम. ॲक्युएस मिडियममध्ये अल्कोहोल हे न्यूट्रल म्हणून काम करतात. याच्या पाठीमागचं रिझन आत्ता आपण बघितलं. मी परत सांगतो, अल्कोहोल ROH, वॉटरच्या प्रेझेन्समध्ये जर हा ॲसिड म्हणून काम करत असेल तर इट विल फॉर्म RO- अँड H3O+. या ॲसिडचा हा झाला कॉन्ज्युगेटेड बेस. कॉन्ज्युगेटेड बेस जर स्टेबल असेल तर रिॲक्शन ही फॉरवर्ड डिरेक्शननं गेली असं म्हणायचं. आणि जर हा डिस्टॅबिलाइज असेल, डिस्टॅबिलाइज का झाला तर अल्किल ग्रुप आहे ते प्लस इंडक्टिव्ह दाखवतात आणि ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज वाढवतात. निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे हा डिस्टॅबिलाइज झाला आणि हा परत H+ अपस्टार्ट करेल आणि रिएक्शन गेट रिव्हर्स्ड. आणि जेव्हा रिएक्शन रिव्हर्स होणार आहे तेव्हा H+ डोनेट चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा त्याचं आयोनायझेशन व्यवस्थित होत नाही आहे. दॅट्स वाय इन ॲक्वियस मिडियम अल्कोहोल्स आर न्यूट्रल. हे स्टेटमेंट पुन्हा एकदा मी इथं रिपीट केलं. सिमिलरली आयोनायझेशन ऑफ फिनॉल हा पॉईंट आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे. आपण पाठीमागं पण बघितलेलं होतं की फिनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. अल्कोहोल्सपेक्षा फिनॉल हे जास्त ॲसिडिक असतात. हे आपण पाठीमागं स्टेटमेंट बघितलं होतं, त्याच्या संदर्भातल्या रिएक्शन बघितलेलं होत्या. आपण हे बघितलेलं होतं की वीक बेससोबत फिनॉलची किंवा अल्कोहोलची रिएक्शन होत नाही आहे. पण अल्कोहोल हे कुठल्याच बेसबरोबर रिएक्शन दाखवत नाही आहेत, पण फिनॉल मात्र स्ट्रॉंग बेस जर घेतला तर त्याच्या बाबतीत फिनॉक्साईड आयन तयार करतात. हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. सो आता वाय फिनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला इथं मिळू शकतं. आणि त्यासाठी मी स्क्रीनवरती शेअर केलेली एक टेक्स्टबुकमधली गोष्ट तुम्ही बघू शकता. सपोज स्टार्टिंगमध्ये फिनॉल आहे, मी तुम्हाला सांगितलं की ॲसिड्स आर दोज इन इट्स ॲक्युअस सोल्युशन गिव्ज H+ आयन. म्हणजे इथं H3O+ तयार होतं आणि हा जो ॲसिड आहे, म्हणजे सपोज आपण A घेऊया तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. आणि हा किती स्टेबल असतो आहे त्याच्यानुसार, म्हणजे हा जो या ॲसिडचा कॉन्ज्युगेटेड बेस आहे हा किती स्टेबल असतो आहे त्याच्यानुसार त्याचे ॲसिडिक स्ट्रेंथ किती आहे हे आपण सांगू शकतो. इफ इट इज अ मोर स्टेबल देन इट्स वॉज मोर ॲसिडिक कॅरेक्टर. हा जर डिस्टॅबिलाइज होत असेल, म्हणजे ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज जर वाढत असेल, परत मी एकदा सांगतो आहे, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर वाढत असेल तर ते स्ट्रक्चर अनस्टॅबिलाइज असतं. चार्ज जर कमी होत असेल तर ते स्ट्रक्चर स्टॅबिलाइज होत असतं. आणि इथं तुमच्या असं लक्षात येतं, ॲसिड H2Oला H+ दिल्यानंतर A- बनवतील, H3O+ बनवतील. आणि हा कॉन्ज्युगेटेड बेस किती स्टेबल आहे त्याच्यानुसार ह्या ॲसिडची स्ट्रेंथ आपण सांगू शकतो. सो स्क्रीनवरती मी शेअर केला एक्झाम्पल फिनॉलचं. फिनॉल वेन ट्रीटेड विथ वॉटर. आता हा फिनॉल जर ॲसिडिक कॅरेक्टर दाखवत असेल तर ह्यातला H+ या H2Oला जाणार आहे आणि इट विल फॉर्म H3O+. आणि आपल्याला इथं मिळणार आहे फिनॉक्साईड आयन. फिनॉक्साईड आयन हा O- डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड, म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर इथं मिळणार आहे. आता याची स्टॅबिलिटी तुमच्या लक्षात येतं. मी परत इथं थोडंसं या पद्धतीनं दाखवतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा आणि हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. जर याच्यातून H+ बाहेर पडत नसेल तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या ऑक्सिजनकडे राहणार आहे
अँड इट विल फॉर्म फिनॉक्साईड आयन. म्हणजे ऑक्सिजनवरती एक इलेक्ट्रॉन हा एच प्लस हायड्रोजनचा जो होता तो एच प्लस म्हणून बाहेर पडल्यामुळं त्याचा इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनवरती गेला अँड इट बिकम्स निगेटिव्ह. म्हणजे इथं तुम्हाला ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज असलेलं लक्षात येईल आणि इट इज सेट द फिनॉक्साईड आयन. कारण हा जो बॉन्ड आहे कोणाच्यातला ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला हा अनसिमेट्रिकल ब्रेक होतं. म्हणजे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेला आणि ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळं इट बिकम्स O-. आता हा जो फिनॉक्साईड आयन आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडासा विचार करूया. हा जो फिनॉक्साईड आयन आहे त्याचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते खाली डिलोकलाइज होत आहेत आणि डिलोकलाइज झाल्यामुळं आपण ह्याला काय म्हणू शकतो तर इथं कॉन्ज्युगेशन आहे आणि हे इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत आहेत. ऑक्सिजनवरती इथं तुम्हाला चार्ज नाही दिसणार, इथं चार्ज नाही दिसणार, इथं चार्ज नाही दिसणार, इथं शेवटी मात्र परत एकदा चार्ज दिसतो. म्हणजे याचा अर्थ असा फिनॉक्साईड आयनचे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत आणि आउट ऑफ 5 स्ट्रक्चर 3 स्ट्रक्चर डज नॉट कॅरीज निगेटिव्ह और पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये अजिबात नाही आहे, फक्त 2 स्ट्रक्चरमध्ये याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे याच्याकडं एच प्लस सबस्ट्रॅक्ट होण्याची शक्यता कमी झाली कोणापेक्षा तर अल्कोहोलपेक्षा. कारण अल्कोहोलमध्ये आर ग्रुप आहे तो ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज वाढवतं आणि निगेटिव्ह चार्ज वाढवला तर एच प्लस सबस्ट्रॅक्ट होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ROH मिळणार आहे. म्हणजे याचे ॲसिडिक कॅरेक्टर कमी झाले. पण फिनॉलच्या बाबतीमध्ये जर एच प्लस दिल्यानंतर जे फिनॉक्साईड आयन तयार होत आहेत त्याच्यामध्ये जे रेझोनन्स स्ट्रक्चर मिळतात. रेझोनन्स आपल्याला माहिती आहे, आपण 11मध्ये हा प्रकार बघितलेला आहे की हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होतं ड्यू टू द रेझोनन्स किंवा कॉन्ज्युगेशन असल्यामुळे इथं इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेले तुम्हाला दिसतील की जेणेकरून ऑक्सिजनवरती तुम्हाला आउट ऑफ 5 स्ट्रक्चरपैकी 3 स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज दिसणार नाही आहे. म्हणजे इथं हे झालं स्टॅबिलायझेशन. म्हणजे हा जो फिनॉल आहे जर ॲसिड असेल तर हा झाला त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस आणि हा जो कॉन्ज्युगेटेड बेस आहे त्याचे 5 रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहेत आणि आउट ऑफ 3 स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज नाही आहे. दॅट्स वाय इट इज अ मोर स्टेबल. मी तुम्हाला मग काय सांगितलं चार्ज जेव्हा कमी होत असेल तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये स्टॅबिलिटी ही वाढत असते अँड दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज म्हणजे हे जे कॉन्ज्युगेटेड बेस जे स्ट्रक्चर आहे ते अल्कोहोलपेक्षा जास्त स्टेबल आहे. त्यामुळं फिनॉल्स आर इझिली डोनेट एच प्लस आयन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. दॅट्स वाय फिनॉल शोज मोर ॲसिडिक कॅरेक्टर दॅन दॅट ऑफ द अल्कोहोल्स. हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता याच गोष्टीचं ॲप्लिकेशन आपण इथं बघायचा प्रयत्न करूया. या क्वेश्चनवरून बऱ्यापैकी तुम्हाला ह्या सगळ्यांच्या संदर्भातली आयडिया येऊन जाईल. अगदी इझी प्रकार आहे. तुम्हाला JEEसाठी नीटसाठी CETसाठी याच्या संदर्भातले क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी 11मधला GOC हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्लस आहे, मायनस आहे, प्लस आर, मायनस आर, हायपर कॉन्ज्युगेशन याच्यासारखे जे इफेक्ट आहेत ते सगळे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे तर आणि तरच ह्या प्रश्नांच्या उत्तरांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सपोज इथं तुम्हाला क्वेश्चन असा दिलेला आहे अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ अँड जस्टिफाय. या सगळ्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲसिडिक स्ट्रेंथ कोणाची आहे आणि सगळ्यात वीक कोण आहे असे आपल्याला ऑर्डर लावायची आहे आणि त्याचं रिझन पण द्यायचं आहे. आता तुमच्या सहज लक्षात येईल की पहिलं स्ट्रक्चर CH3CH2OH, CH3CH COH म्हणजे हा टर्शरी आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आता हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी कुठल्याही ॲसिडची जी स्ट्रेंथ असेल ती त्याच्या कॉन्ज्युगेटेड बेसच्या स्टॅबिलायझेशनच्या एक्सटेंटवरती डिपेंड असते. म्हणून याचा कॉन्ज्युगेटेड बेस आपण जर तयार केला म्हणजे यांना जर H प्लस डोनेट केला तर याचा बनतो CH3CH2O- आणि यानं जर H प्लस डोनेट केला आपण ह्या चारपैकी दोघांचं पहिल्यांदा कम्पेअर करूया. इथं तुमच्या लक्षात येतं CH3 थ्राईस CO-. म्हणजे हा जर ॲसिड असेल तर हा झाला कॉन्ज्युगेटेड बेस, हा जर ॲसिड असेल तर हा झाला त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस. आणि याच्यामध्ये आपण आता स्टॅबिलायझेशनचा विचार करूया. इथं तुमच्या लक्षात येतं याचा कॉन्ज्युगेटेड बेस आणि हा याचा कॉन्ज्युगेटेड बेस आहे. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपण इथं बघूया. इथं हा जो O- आहे त्याच्या पलीकडे एकच अल्किल ग्रुप आहे म्हणजे CH3CH2 हा R आपण घेऊया आणि R हा प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. प्लस आहे याचा अर्थ असं इलेक्ट्रॉन पुढे ढकलायचे. मग जर सपोज हा जो CH3CH2 ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन पुढे ढकलतो. इलेक्ट्रॉन पुढे ढकलले तर ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज हा इन्क्रीज झाला. आता लगेच सिमिलर आपण इथं विचार करूया. इथं पण त्याच पद्धतीनं म्हणजे याचा जो कॉन्ज्युगेटेड बेस आहे त्याचं स्ट्रक्चर हे. इथं हा जो O- आहे त्याच्याकडं 3 अल्किल ग्रुप आहेत. इथं मात्र आपल्याला इथिल हा एकच अल्किल ग्रुप होता. इथं मात्र 3 अल्किल ग्रुप आहेत की जे इलेक्ट्रॉन पुढे रिपेल करतात, प्लस आहे इफेक्ट दाखवतात. त्यामुळे ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे आणि हा जो ऑक्सिजन O- किंवा हा O- आहे या दोघांच्यापैकी इथला ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर हा जो कॉन्ज्युगेटेड बेस आहे तो अनस्टॅबिलाइज झाला. मी मगाशी सांगितलं जर चार्ज वाढत असेल इन्क्रीज होत असेल तर ते स्ट्रक्चर अनस्टेबल बनतं.
चार्ज जर कमी होत असेल तर ते स्ट्रक्चर जास्त स्टेबल असतं. इथं तुमच्या लक्षात येतं इथं एकच अल्किल ग्रुप आणि इथं असलेले 3 अल्किल ग्रुप, त्यामुळे इथला O ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो सगळ्यात या दोघांच्यामध्ये जास्त आहे. आणि जास्त असल्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये कंपेरेटिव्हली हे स्ट्रक्चर आहे ते जास्त अनस्टॅबिलाइज आहे. आणि अनस्टॅबिलाइज जेवढे स्ट्रक्चर असेल तेवढे त्याच्यामध्ये वीक ॲसिडिक कॅरेक्टर असतात. कारण हा O- आहे तो पटकन दुसऱ्या दिलेला H+ आहे तो अपस्टार्ट करेल आणि पुन्हा एकदा रिएक्शन रिव्हर्स होईल आणि आपल्याला पुन्हा एकदा स्टार्टिंग मटेरियल मिळेल. म्हणजे याच्यातला H+ हा इझिली डोनेट होत नाही. याच्यापेक्षा दॅट्स वाय टर्शरी अल्कोहोल जे असतील ते वीक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतील कोणापेक्षा तर प्रायमरी अल्कोहोलपेक्षा. आता इथं कंपॅरिझन करत असताना तुम्हाला इथं C6H5OH पण दिलेला आहे. C6H5OH म्हणजे पुन्हा एकदा फिनॉल झाला. आत्ताच आपण बघितलं की अल्कोहोल जे असतील त्यांच्यापेक्षा फिनॉल हे जास्त ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात. याच्या पाठीमागचं कारण याचं जर आपण फिनॉक्साइड आयन घेतलं तर ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट हा निगेटिव्ह चार्ज आहे खाली डिलोकलाइज होतो. आणि 5 पैकी 3 स्ट्रक्चर तुम्हाला असे दिसतील की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज नसणार आहे. म्हणजे मागाशी आपण हे बघितलेलं होतं इथं फिनॉलच्या बाबतीमध्ये. हे बघा हा फिनॉल आहे, यानं H+ डोनेट केला तर याचा H3O+ म्हणतो. हा फिनॉक्साइड आहे आणि याचे 5 जे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत आणि ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट इट शोज मोर स्टॅबिलायझेशन. निगेटिव्ह चार्ज इथं डिलोकलाइज झाला आणि त्यामुळे ऑक्सिजन हायक आणि हायक म्हणजे 5 पैकी 3 स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजनमध्ये निगेटिव्ह चार्जच नाही आहे. त्यामुळे हे स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे आणि जास्त स्टेबल असल्यामुळं आपण असं म्हणतो आहे की दे शोज मोर ॲसिडिक कॅरेक्टर. इथं लक्षात येतं म्हणजे सगळ्यात ह्या दोघांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर ह्याच्यामध्ये हा असणार आहे तो वीक ॲसिड असणार आहे आणि हा असणार आहे तो स्ट्रॉंग ॲसिड. आणि याच्यापेक्षा पण स्ट्रॉंग ॲसिड हा असणार आहे. म्हणजे सगळ्यात कमी वीक, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ॲसिड. आता इथे एक वेगळा विषय दिला आहे, पॅरानायट्रो फिनॉलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येते का बघा. ॲक्च्युली म्हणजे इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि हे पॅरापोजिशनला एक हायड्रोजन. आता हा जो पॅरापोजिशनचा हायड्रोजन आहे तो जर मी रिप्लेस केला कुणाकडून तर NO2 ग्रुपकडून तर स्ट्रक्चर झालं पॅरानायट्रोफिनॉलचं. हे स्ट्रक्चर पॅरानायट्रोफिनॉल आहे. आता हा जो नायट्रो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे. म्हणजे हा स्वतःकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, इलेक्ट्रॉन ओढतो आहे. आता बघा जर यानं हा जर ॲसिड म्हणून काम करत असेल तर हा H+ डोनेट होणार आहे. पण तुम्हाला स्ट्रक्चर अशा पद्धतीने मिळू शकता, स्क्रीनवरती बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा फिनॉल जो पॅरानायट्रोफिनॉल जो असेल तो NO2 ग्रुप ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर. हा H+ जर डोनेट झाला तर आपल्याला स्ट्रक्चर या पद्धतीने मिळतं. आणि हे जे स्ट्रक्चर मिळतं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याचं स्टॅबिलायझेशन हा निगेटिव्ह चार्ज इथं डिलोकलाइज झाला. पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर इथला इलेक्ट्रॉन इथं गेल्यानंतर हे पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर, इथलं इलेक्ट्रॉन इथं गेल्यानंतर हे रेझोनन्स. म्हणजे याच्या बाबतीमध्ये 6 रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहे. मोर इज अ रेझोनन्स मोर इज अ स्टॅबिलिटी. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की फिनॉक्साइड आयन जो असेल त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे फिनॉलचा जो कॉन्जुगेटेड बेस आहे तो फिनॉक्साइड आयन आहे. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला 5 रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. हे 5 स्ट्रक्चर आहेत. आणि जर आता आपण ह्या स्ट्रक्चरचा विचार केला पॅरानायट्रोफिनॉलचा तर याच्यामध्ये 6 रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत की ज्याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज हा नाहीच आहे. आणि त्यामुळे ह्याचं स्टॅबिलायझेशन जास्त आहे आणि स्टॅबिलायझेशन जास्त असेल ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट हा झाला जास्त ॲसिडिक कॅरेक्टर दाखवणारा. म्हणून आपण हे सांगू शकता की जर सगळ्यात जास्त ॲसिडिक कॅरेक्टर कोणामध्ये असणार आहेत पॅरानायट्रोफिनॉलमध्ये, त्याच्यानंतर सेकंड असणार आहे फिनॉल, थर्ड असणार आहे CH3CH2H आणि लास्ट असणार आहे CH3CH2 थ्राईस COH. याच्या बाबतीमध्ये ह्या दोघांचं कंपॅरिझन करताना आपण सांगितलं प्लस हा इफेक्ट. मगाशी आपण सांगितलं की अल्कोहोलपेक्षा फिनॉल हे स्ट्रॉंग ॲसिडिक असतात. याच्या पाठीमागचं कारण रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. आणि ह्या दोघांच्यामध्ये कम्पेअर करत असताना याच्यामध्ये मोर रेझोनन्स स्ट्रक्चर झाले. नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे दॅट्स वाय पॅरानायट्रोफिनॉल इज अ मोर ॲसिडिक दॅन दॅट ऑफ द फिनॉल. म्हणून इथं आपल्याला करेक्ट सिक्वेन्स जो मिळतो आहे तो या पद्धतीनं सगळ्यात जास्त पॅरानायट्रोफिनॉल, त्याच्यानंतर फिनॉल, त्याच्यानंतर इथॅनॉल आणि त्यानंतर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे स्ट्रक्चर तुम्हाला इथं ॲन्सरमध्ये दिसून येतील. हे तुम्ही व्यवस्थित रीड करा. हे स्ट्रक्चर जे असतील रेझोनन्स स्ट्रक्चर हे ड्रॉ करण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकता. 11th तुम्हाला ह्या गोष्टी झालेल्या असतील. जर कोणाला ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, अवघड वाटत असतील तर अगदी पर्सनली शेअर करा. तुमचे जे सगळे डाऊट असतील त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ तयार करून किंवा तुमचे जे प्रश्न असतील ज्याचे आन्सर तुम्हाला मिळत नसतील अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याचा एक व्हिडिओ मी इथं बनवणार आहे. ज्यावेळी आणखीन एक 2-3 लेक्चर झाल्यानंतर या वीकच्या एंडला
आपण त्या प्रकारचा व्हिडिओ बनवूया की तुमचे सगळ्यांचे डाऊट असतील ते सगळ्यांच्यासोबत मी इथं शेअर करणार आहे. लास्ट पॉईंट आपण इथं जो बघणार आहे तो असणार आहे एस्टरिफिकेशनच्या बाबतीमध्ये. आता एस्टरिफिकेशन म्हणजे काय, तर सुरुवातीला अल्कोहोल घेतला आणि त्याच्यापासून जर एस्टर तयार झाला RC डबल बॉन्ड OOR, तर याला आपण एस्टरिफिकेशन म्हणू शकतो. मग अल्कोहोल आणि फिनॉल हे कशा पद्धतीने एस्टरिफिकेशनची रिएक्शन दाखवतात त्याच्या संदर्भात आपण इथं डिस्कस करणार आहे. आणि ह्या प्रोसेसला आपण एस्टरिफिकेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण एस्टर मिळवणार आहे फ्रॉम अल्कोहोल अँड फिनॉल. स्टेटमेंट: अल्कोहोल अँड फिनॉल फॉर्म एस्टर बाय रिएक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲसिड हॅलाइड्स अँड ॲसिड अनहायड्राइड्स. कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH, त्याच्यानंतर ॲसिड हॅलाइड्स म्हणजे RC डबल बॉन्ड OX, X हा फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन, आणि त्याच्यानंतर ॲसिड अनहायड्राइड RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR हा असणार आहे तो ॲसिड अनहायड्राइड. यांची रिएक्शन जर अल्कोहोल किंवा फिनॉलसोबत झाली तर त्यापासून आपल्याला एस्टर RC डबल बॉन्ड OOR' मिळू शकतो. त्या प्रोसेसला एस्टरिफिकेशन असं म्हणू शकता. आता एस्टरिफिकेशनच्या बाबतीमध्ये रिएक्शन ही शक्यतो रिव्हर्स असते, आणि रिॲक्शनची जी रिव्हर्सिबिलिटी आहे ती जर आपल्याला थांबवायची असेल तर त्या ठिकाणी जो वॉटर मॉलिक्यूल तयार होतो तो आपल्याला पटकन रिमूव्ह करायचा लागतो. दॅट्स वाय रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये ही रिॲक्शन करावी लागणार आहे. मी आता काही रिॲक्शन तुमच्यासमोर शेअर करतो. सपोज एक्झाम्पल दिलं तुम्हाला, अल्कोहोल ॲसिडची रिॲक्शन केली, एस्टर तयार झाला आहे आणि वॉटर मॉलिक्युलेशन तयार झालं. मेकॅनिझम सांगायचा प्रयत्न करतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला मेकॅनिझम नाही आहे. रिॲक्शन कशी घडते याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सपोज आपण असं करूया, आत्ता आपण हे सांगतो की ह्या रिॲक्शन अशा आहेत की ज्याच्यामध्ये बॉन्ड कुठला ब्रेक होणार आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला. सपोज आपण याच्यासाठी एक्झाम्पल RC डबल बॉन्ड OH अशा पद्धतीने घेऊया. यातला फंक्शन ग्रुप हा COH आहे, आणि हा COH मधला कार्बन आणि OH मधला बॉन्ड ब्रेक करू, आणि अल्कोहोलमधला हा H आपण बाजूला काढू. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा H आणि हा OH एकत्र येऊन या रिॲक्शनमध्ये साईड करत जाणार H2. तुम्हाला मी सांगितलं की जिथं बॉन्ड ब्रेक होतात तिथंच नवीन बॉन्ड मेक करायचे. मग याच्या बाबतीमध्ये इथं तुम्ही बघू शकता की इथं जर बॉन्ड ब्रेक झाला आणि इथं बॉन्ड ब्रेक झाला तर हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच करायचा, आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे RC डबल बॉन्ड हा असा घेतला, आणि हा ऑक्सिजन आणि R या पद्धतीने मी अटॅच केला. इथं आपण मिळवला RC डबल बॉन्ड OOR की ज्याला आपण एस्टर असं म्हणू शकतो. काही रिॲक्शन इथं दिल्यात ROH आणि ॲसिड. मी एक एक्झाम्पल घेतो. आपण अल्कोहोल घेऊया CH3OH when treated with CH3C डबल बॉन्ड OOH ॲसिटिक ॲसिड. मी तुम्हाला हे सांगितलं की आता बॉन्ड कुठला ब्रेक होणार आहे, रिॲक्शन फंक्शन ग्रुपला घडतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक करायचा, हायड्रोजन बाहेर पडणार आहे. ॲसिडमध्ये हा फंक्शन ग्रुप आहे, याच्यातला हा OH बाहेर काढायचा, आणि आपल्याला या रिॲक्शनमध्ये साईड प्रोडक्ट मिळणार आहे वॉटर. आणि हा जो कार्बन आहे त्याचा बॉन्ड ब्रेक झाला, त्यामुळे ह्या कार्बनला हा ऑक्सिजन अटॅच करायचा, आणि ऑक्सिजनचा इथला बॉन्ड ब्रेक झाला. ऑक्सिजन या कार्बनला अटॅच केला तर मी लिहितो CH3C डबल बॉन्ड म्हणजे हे लिहिलं मी CH3C डबल बॉन्ड, आणि राहिलेला हा OCH3 आहे, OCH3 अशा पद्धतीने अटॅच केला. आपल्याला मिळाला करस्पॉन्डिंग एस्टर. याचा नॉमेनक्लेचर वगैरे पार्ट आहे तो आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघूया. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, आणि ही रिॲक्शन रिव्हर्सिबिलिटी थांबवायची असेल तर वॉटर रिमूव्ह करायचा, आणि वॉटर रिमूव्ह जर करायचं असेल तर त्यासाठी आपण या रिॲक्शनमध्ये कोणाला वापरणार आहे, तर इथं दिसेल तुम्हाला ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण सांगितलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चा वापर तुम्ही इथं करू शकता. सिमिलर रिॲक्शन काही अवघड नाही आहे. आता खरं तर फिनॉल जर घेतलं, सपोज मी फिनॉलचं स्ट्रक्चर दाखवतं. फिनॉल वेन ट्रीटेड विथ, आपण एक्झाम्पल घेऊया RC डबल बॉन्ड OOH. आता काय होतं, ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याच्यावरती अटॅक करतील, हा बाहेर पडेल, आणि हा बाहेर पडल्यानंतर बघा हा RC डबल बॉन्ड आहे असा घेतला, याच्यावरती अटॅक कोणी केला तर या ऑक्सिजनने केला, आणि हायड्रोजन बाहेर पडणार आहे या OH सोबत, म्हणून ह्या रिएक्शनमध्ये साईड प्रोडक्ट आपण H2 लिहिला. हा ऑक्सिजन आहे तो अटॅक करतो आहे म्हणून मी इथं जोडलं ऑक्सिजन, आणि पुढं ही आपली असलेली बेन्झिन रिंग, म्हणजे आपल्याला या पद्धतीचा प्रॉडक्ट हा इथं मिळून जातो. तुमच्या लक्षात येतं का बघा, अल्कोहोल किंवा फिनॉल जे असतील त्याच्यातला हायड्रोजन आणि ॲसिड जे असतील त्याच्यातला OH एकत्र येऊन H2O बाहेर पडतो आहे, आणि जिथं बॉन्ड ब्रेक होतो तिथं नवीन बॉन्ड मेक करायचा, आपल्याला करस्पॉन्डिंग एस्टर तिथं मिळत राहतील. सिमिलरली आणखी एक रिएक्शन दिली आहे तुम्हाला की अल्कोहोल्स व्हेन ट्रीटेड विथ अनहायड्राइड. एक्झाम्पल मी देतो CH3OH
अनहायड्राईडचं स्ट्रक्चर घेऊया आपण CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ऑक्सिजन या कार्बन ग्रुपवरती अटॅक करेल. या कार्बनला अटॅक झाल्यानंतर 1 2 3 4 बॉन्ड आहेत, एक बॉन्ड ब्रेक होईल, हा O मायनस बनेल आणि हा जो O मायनस आहे तो या H+ला अपस्टार्ट करेल. त्यामुळे ज्याच्यावरती अटॅक झाला तो मी पहिल्यांदा लिहितो आहे CH3 C डबल बॉन्ड O. ज्यांना अटॅक केला तो OCH3 मी अशा बदल लिहितो आणि हा राहिलेला जो असेल तो मी लिहितो आहे CH3 C डबल बॉन्ड O मायनसला अल्कोहोलमधला H+ अटॅच करा. इथं मिळणार आपल्याला ॲसिड आणि हा मिळणार आहे एस्टर. इथं बघा तुम्ही अल्कोहोल, हा अल्कोहोल आपण घेतला. अनहायड्राईड, हा अनहायड्राईड मी इथं दाखवला. वेन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ट्रीट केला तर आपल्याला इथं मिळतो एस्टर RC डबल बॉन्ड OR, हा मिळाला एस्टर आणि हा RC डबल बॉन्ड OH RC डबल बॉन्ड OH हा मिळाला इथं ॲसिड. काही रिॲक्शन याच्या संदर्भातल्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्या राहिलेल्या गोष्टी असतील या संदर्भातल्या त्या इथं बघूया.